नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात ज्ञानेश्वरी अध्याय 7 मधील ओवी 60 ते 67च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी आपल्याला सांगितलं की माझ्यापासून अर्थात परब्रह्मापासूनच ही सृष्टी जन्माला आली आहे, प्रगट झालेली आहे. परंतु ह्या सृष्टीमध्ये त्रिगुणांच्या साह्याने त्यांच्या प्रभावाखाली ज्या काही गोष्टी घडतायत त्यामध्ये मी नाही. जणू काही भगवंत असं सांगतायत की ह्या 3 गुणांच्या प्रभावाखाली जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत ह्या सृष्टीला माझ्यापासूनच जन्म मिळाला असला तरी त्यामध्ये मी जीवाला सापडणं शक्य नाही. परंतु ज्यावेळी जीवाची ह्या त्रिगुणात्मक सृष्टीच्या पलीकडे असलेल्या भगवंताशी ओळख होईल तेव्हाच त्याला ह्या सृष्टीमध्ये व्यापलेलं परमात्म स्वरूप सुद्धा दिसायला लागेल, अनुभवायला यायला लागेल. हेच जणू भगवंत आपल्याला सांगतायत. ह्या भगवंताला आपण का जाणू शकत नाही हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. आपल्या सर्वांना भगवत प्राप्ती व्हावी अर्थात भगवंताचा अनुभव यावा ही इच्छा आहे. परंतु त्याच्यामध्ये येणारे अडथळे काय आहेत आणि कशामुळे आपण हा भगवंत जाणून घेऊ शकत नाही ह्याचंही व्यवस्थित मार्गदर्शन ज्ञानोबा राय आपल्याला करतात. ज्ञानोबा राय म्हणतात, परी उदकी झाली बाबुळी, ते उदकाते जैसी झाकोळी, का वायांची आभाळी आकाश लोपे. अहो, पाण्यापासूनच एक वनस्पती निर्माण होते, एक पाण वनस्पती निर्माण होते आणि ती वनस्पती पाण्यालाच झाकून टाकते. किंवा काही वेळा आकाशामध्ये भरपूर ढगांची गर्दी होते आणि त्या ढगांच्या गर्दीमध्ये आकाशच आपल्याला दिसत नाही, ते आकाशच त्याच्या मागे लपून जातं. हा दृष्टांत ज्ञानोबा राय देतात. किती सुंदर आहे. ज्या पाण्यामुळेच पाण्यावरती वनस्पती तयार झाली आणि त्या वनस्पतीने पाण्यालाच झाकून टाकलं. अशाच प्रकारे ही त्रिगुणात्मक सृष्टी त्या भगवंतापासूनच प्रगट झाली आणि तिने भगवंतालाच झाकून टाकलं. हा गा स्वप्न हे लटिके म्हणोये, परी निद्रा वशे बाणले होये, तव आठवू काय देत आहे आपण पेया. आपण हा विषय नीट समजून घ्यावा हा ज्ञानोबा रायांचा प्रयत्न आहे. म्हणून अजून एक उदाहरण ते देतात. ते म्हणतात, आपल्याला जे स्वप्न पडतं ते स्वप्नच असतं, ते खोटच असतं. परंतु आपण निद्रा देवीच्या अधीन असतो त्यावेळी जे आपण स्वप्न बघतो तेच आपल्याला खरं वाटतं आणि त्यामुळे ते स्वप्न आपल्याला आपल्या स्वतःची आठवण होऊन देतं का हो? आपल्याला आपला विसर पडलेला असतो आणि निद्रा देवीच्या अधीन झाल्यामुळे ते स्वप्नच आपल्याला खरं वाटत असतं. हे असो डोळ्यांचे, हे असो डोळ्यांचे, डोळांची पडळ रचे, तेने देखणे पण डोळ्यांचे न गिळीजे काही. हे अजून एक उदाहरण. ज्ञानोबा राय म्हणतात, डोळ्यांवरती एक पापुद्रा येतो
तो पापुद्रा डोळ्यापासूनच निर्माण झालेला असतो. पण डोळ्यांवर आलेल्या त्या पापुद्र्यामुळे आपल्याला बघायला त्रास व्हायला लागतो. आणि डोळ्यांचा जो मुख्य गुणधर्म पाहणं, त्या पाहण्यामध्येच अडथळा निर्माण होतो. काय गंमत आहे! डोळ्यांमुळे आणि डोळ्यापासूनच निर्माण झालेला तो पापुद्रा, तो पडदा, डोळ्याच्या ठिकाणी असलेल्या दृष्टीलाच झाकून टाकतो. म्हणून आपल्याला सुद्धा असाच अनुभव येतो की त्या भगवंतासमोर हा त्रिगुणात्मक मायेचा जो पापुद्रा, वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावर चढलेली पूट, याच्यामुळे मूळ भगवंताचं स्वरूप ओळखणं कठीण होऊन बसतं. तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली, की मजची आड वोडवली जवनिका जैसी. म्हणून भगवंत म्हणतात, माझ्या ठिकाणी प्रगट करण्याची जी शक्ती आहे, शुद्ध शक्ती आहे, त्या शुद्ध शक्तीमधनच ही त्रिगुणात्मक शक्ती प्रगट झाली. पण त्या त्रिगुणात्मक शक्तीची सावली माझ्यावर अशी पडते की माझाच अनुभव घेणं अवघड होऊन जातं. आणि त्यामुळेच म्हणूनी भूते माते नेणती, माझीच परी मी नवती, जैसी जळींची जळी न विरती मुक्ता फळे. ज्ञानोबारायांनी काय सुंदर रीतीने आपल्याला हा विषय समजावून सांगितला आहे. ते म्हणतात, म्हणून भगवंत म्हणतायत की ही सर्व भूतसृष्टी माझ्यापासूनच निर्माण झाली, परंतु माझी असून सुद्धा ती मला ओळखत नाहीत, मला जाणत नाहीत. जणू काही ती माझ्यापासून वेगळी झाली असं वाटतं. आणि हे कसं? तर ज्या पाण्यापासनं मोती निर्माण होतात, ते मोती पुन्हा पाण्यात विरघळत नाहीत. जणू काही अशीच या जीवांची अवस्था होते. पै पृथ्वी येचा घटू कीजे, सवेंची पृथ्वीसी मिळे जरी मेळवीजे, एरवी तोची अग्नी संगे सिजे तरी वेगळा होय. चिंतनासाठी ज्ञानोबाराय इथे अजून एक उदाहरण देतात. ते म्हणतात, मातीपासनं केलेला एक घट, मातीपासनं केलेला एक घट अर्थात एक मडक, एक भांड, आपण जर लगेच मातीत मिळवलं तर ते मातीशी एकरूप होऊ शकतं, परत मातीच होऊ शकतं. परंतु एकदा जर का तो मातीचा घट अग्नीच्या संपर्कात आला आणि अग्नीमध्ये तो शिजला, म्हणजेच अग्नीच्या संपर्कात येऊन तो भाजून निघाला, की मग तो मातीपासून वेगळा होतो आणि मातीचा असून सुद्धा तो मातीत मिसळला जात नाही. आज आपण सुद्धा ह्या त्रिगुणांना सत्य मानतो आणि ह्या त्रिगुणांच्या प्रभावाखाली जे काही चालतं त्याच्यात हा जीव सुद्धा जणू काही शिजून निघतो आणि त्या त्रिगुणांच्या पलीकडे असलेल्या परमात्म स्वरूपापासून आपण वेगळे आहोत असं समजायला लागतो. तैसे भूत जात सर्व हे माझेची कीर अवयव, परी माया योगे जीव दशे आले. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की अरे, हे सर्व प्राणी मात्र माझेच अंश आहेत. हे सर्व प्राणी मात्र, ही सर्व भूत जात, सर्व काही माझेच अंश आहेत, जणू काही माझेच अवयव आहेत. परंतु ह्या मायेच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना भ्रांत झालीये.
म्हणजेच ते अज्ञानात गुरफटले गेलेत, म्हणजेच मी जीव आहे, फक्त देहधारी जीव आहे, ह्या अज्ञानात ते गुरफटले गेलेत. म्हणून ते आपल्या स्वतःला माझ्यापासनं वेगळे मानायला लागलेत. म्हणून माझेची मी नव्हती, माझेची मज नोळखती, अहम ममता भ्रांती विषयांध झाले. आणि अशा प्रकारे हे सर्व भूत जात, हे सर्व प्राणी माझेच आहेत, पण मला ओळखत नाहीत. असं वाटतं भगवंताला किती दुःख होत असेल. आज आपण समाजात बघतो, आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेली मुलं आई वडिलांनाच विचारायनासे होतात. काय आई वडिलांना दुःख होत असेल. आज त्याचप्रमाणे ज्या परब्रह्माच्या पोटातून आपण प्रगट झालो, त्या परब्रह्मालाच विसरलो, म्हणजे आपल्याच माय बापाला आपण विसरलो. भगवंताला सुद्धा किती दुःख वाटत असेल, आपल्याविषयी किती वाईट वाटत असेल. म्हणूनच ते म्हणतात, माझेची मज नोळखती, माझे असून मला ओळखत नाहीत. त्याच्याऐवजी मी देह आहे, या देहाला प्राप्त झालेले जे काही गुण आहेत, अवयव आहेत, आणि त्याचबरोबर जे इतर नाते संबंध आहेत, अहम ममता भ्रांती, म्हणजेच माझी बायको, माझी मुलं, माझे मित्र, समाज वगैरे वगैरे गोष्टींमध्ये हा जीव गुरफटून जातो. त्रिगुणांच्या प्रभावाखाली येऊन विषयांमध्ये, विकारांमध्ये रमून जातो, आणि त्यामुळेच तो अंध होतो. अंध होतो म्हणजे काय, तर मला पाहण्याची दृष्टी गमावून बसतो. हा असा बोध ज्ञानोबाराय या ओव्यांमधनं आपल्याला देतायत आणि हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत की म्हणून सर्वप्रथम आपण ह्या त्रिगुणात्मक सृष्टीच्या पलीकडे असलेला जो परमात्मा आहे त्याची ओळख करून घ्यावी, की ज्यामुळे ह्या सृष्टीचा करता धरता निर्मिती करणारा जो परमेश्वर आहे तो ह्या सृष्टीत पण व्यापलेला आहे, त्याचाही अनुभव आपल्याला येऊ लागेल. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.